तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। मलकापूर शहरात विकास कामांतर्गत नाल्या व रस्ते बांधकाम सुरू आहे। या खोदलेल्या नाल्यांमध्ये गोवंश होऊन त्यांना इजा होत आहे। त्यामुळे गोवंश रक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर व नगरपरिषद यांना देण्यात आले। शहरात मोकाट गोवंश शहरातील मोठमोठ्या नाल्या, अपूर्ण बांधकाम असलेल्या विहिरीमध्ये, नालीमध्ये पडतात। उकिरड्यावर प्लास्टिक पिशवीमधील अन्न प्लास्टिक पिशवीसह खातात, त्याने त्यांचा मृत्यू होतो। तसेच मोकाट जनावरे शहरातील मुख्य रस्त्यावर दिवसरात्र आपले पोट भरण्याकरिता भटकत असतात, त्यामुळे नागरिकांचे अपघात होतात। त्यामुळे त्यांच्या मुक्या जीवासोबत गावातील नागरिकांचेही जीव धोक्यात येत आहे। त्यांचे उपाययोजना कराव्या, गावातील कोंडवाडा सुरू करावे अशी विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पर्यावरण गतिविधी विभाग, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती, गोसेवक उपस्थित होते। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका तसेच तहसीलदार साहेब मलकापूर यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचा विषय नुकताच 13 तारखेला ही घटना आपली नांदुरा रोडवरील रामवाडी परिसरामध्ये झाली। रामवाडीमध्ये रस्त्याच्या दोन्ही साईडला नाळीचे बांधकाम झालेले आहे। 6-6 फुटाचे त्या नाळ्या आहेत, त्याच्यात 3-3 फूट पाणी साचलेले आहेत आणि 100-100 फुटाच्या रुंद अशा नाळ्या आहेत, त्याच्यावर ढापे टाकलेले आहे आणि मुख्य ठिकाणी ते सोडलेले आहे। ज्या शहरातील मोकाट गोवंश जनावरे त्या नाळीच्या आजूबाजूला टाकलेली अन्न, त्याच्यानंतर त्या मुख्य रस्ता आहे तो नांदुरा रोड, म्हणजे तिथं मलकापुरातील मुख्य शाळा, त्याच्यानंतर 2 पेट्रोल पंप तसेच गॅसची एजन्सी असल्यामुळे रहदारीचा रस्ता आहे आणि अशा रहदारीमध्ये त्या नाळ्यामध्ये मोकाट जनावरे, त्याच प्रकारे लोक ही अक्षरशः पडतात। पण जेव्हा लोक पडतात तर त्यांना बोलता येते, ओरडता येते, पण मुख्य जनावर जेव्हा पडते तर त्याला बोलता येत नाही। अशा परिस्थितीत 28 तास ते गोवंश त्या नाळीत होतं। स्थानिक लोकांनी प्रयत्न केले पण अपयश आले। त्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलनी आणि नगरपालिका प्रशासनाने तिथं जाऊन 5 तास रेस्क्यू मोहीम चालवून गाय काढली, पण हे परत करणे शक्य नाही आहे। त्या दृष्टिकोनातून ज्या अशा मोकाट ज्या नाल्या आहेत त्याच्यावर ढापे नाही आहेत, त्यांच्या आसऱ्यावरती निघालेल्या आहेत, त्यांनी जीवित हानी होऊ शकते, तर अशा नाल्यांवर ढापे टाकावे। त्याच प्रकारे जे प्लास्टिक, महाराष्ट्र शासनामध्ये प्लास्टिक बंदी आहे राज्यामध्ये आपल्या, पण त्या प्लास्टिक बंदीची जी अंमलबजावणी आहे ती प्रॉपर होत नाहीये। त्यामुळे काय होत आहे की त्या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये अन्न उकिरड्यावर टाकण्यात येते आणि ते गोवंश खाते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। तर अशा या प्लास्टिकच्या पिशव्या जे संदर्भात कायदा आहे बंदीचा, त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिकेतील जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचं निश्चित त्या कायद्याची अंमलबजावणी करावी। त्याच प्रकारे जे मोकाट थोर आहेत ते रस्त्यावर वावरत असतात मध्यरात्री दिवसा, त्यांचे जे मालक आहेत, गोपालक आहेत, ते त्यांचे दूध काढतात। जेव्हा त्या गायीला वासरू होते तर त्या गायीचे 3-3 मालक समोर येतात, पण जेव्हा त्या गायीचा मृत्यू होतो अशा नाळ्यात ते पडतात तर त्यांचे जे मालक आहेत ते विलुप्त होतात। तर मग असे विलुप्त झालेले मालक आणि त्यांना जे आपले राष्ट्रीय राज्यमाता आणि राष्ट्रीय माताचा आपण गोमाताला दर्जा दिलेला आहे, तर अशा जे गोमाता, गोवंश जेव्हा मृत्यू पडतो तर त्याचा पाप लागतो। तर अशा ज्या आहेत गोमालक ते त्यांचं भान ठेवत नाही, त्यांची जबाबदारी समजत नाही, गोहत्येचं पापची त्यांना जाणीव नाही, तर यांना आळा बसण्यासाठी जे मलकापूर शहरातील कोंडवाडा आहे त्याचं रखरखाव करून अशा मोकाट ढोरांना कोंडवाड्यात टाकावे, ज्याने जीवितहानी आणि नागरिकांचे जे ऍक्सिडेंट होतात मध्यरात्री त्यांच्यामुळे त्यांच्याही जीवाची हानी थांबेल, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। निश्चितच आम्हाला नगरपालिकाचे मुख्य अधिकारी, आरोग्य विभागाचे अजयजी बयस साहेब, तहसीलदार मान्य तहसीलदार आश्वासन दिलेलं आहे की निश्चितच या विषयाची दखल घेऊन ते त्यांची अंमलबजावणी करणार आहे। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।